पुण्याच्या महापौर पदासाठी भाजपकडून मंजुषा नागपुरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे, तर उपमहापौर पदासाठी आरपीआयकडून परशुराम वाडेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी बैठकीमध्ये ही घोषणा केलेली आहे। त्यामुळे महापौर पदाची सूत्र आता भाजपच्या मंजुषा नागपुरे यांच्याकडे असतील, तर उपमहापौर पदाची सूत्र आरपीआयच्या परशुराम वाडेकर यांच्याकडे असणार आहेत। मराठी एकीकरण समितीची मागणी डावलत भाजपकडून मीरा भाईंदरमध्ये अमराठी महापौर, डिंपल मेहता यांची महापौरपदी निवड। एकीकरण समितीचं महानगरपालिकेच्या बाहेर आंदोलन। पुण्याच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे यांची निवड जवळपास निश्चित, लवकरच घोषणेची शक्यता। चंद्रपूर महानगरपालिकेमधील काँग्रेसच्या नगरसेवकांचं विजयी झाल्याचं गहाळ झालेलं प्रमाणपत्र अखेर सापडलं, तर विभागीय आयुक्त सरकारचे हस्तक विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप। कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेच्या हर्षाली थविल महापौरपदी विराजमान होणार, तर उपमहापौरपदी भाजपचे राहुल दामले स्वीकारणार पदभार। अजित पवारांचा विमान अपघात ऑपरेशन लोटसचा भाग असू शकतो, अपघाताची चौकशी करा, संजय राऊतांची मागणी। आरोप नको, पुरावे द्या, नवनाथ बन यांचा पलटवार। मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, छत्रपती संभाजीनगरवरून उड्डाण करण्यापूर्वी बिघाड झाल्याचं निष्पन्न, परिणामी सभांच्या वेळा पुढे ढकलल्या। नागपूरमध्ये काँग्रेसची महानगरपालिकेच्या बाहेर आक्रमक आंदोलन, अतिक्रमण हटावच्या मागणीसाठी आंदोलन, पोलिसांबरोबर आंदोलकांची झटापट। मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर सुशील रहेजा याचा मुजोरपणा, मराठी तरुणाला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ, गोवंडी पोलीस ठाण्यामध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल। बुलेट ट्रेनच्या माउंटन टनेलसाठी मोठा ब्रेक थ्रू, डहाणूमधला डोंगर फोडण्यामध्ये यश, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव होते उपस्थित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।